सगळ्या पोरांची एक असे ना टॅलेंट बाहेर येत आहेत. जसे जमिनीतून कांदे बटाटे नाही बाहेर येत तसे यांचे टॅलेंट आता बाहेर यायला लागले. आता लहान लहान पोरांनी एक मस्त एक नाटक बसवलेलं आहे, पर्यावरणावरती आहे. म्हणजे हल्ली झालं जे विनाकारण वृक्षतोड वगैरे करतात ना त्याच्यावरती हे नाटक बसवलेलं आहे. नाटकाचं नाव आहे निसर्ग माझा श्वास. तर मंडळी, आमची लहान लहान मंडळी तुमच्या समोर एक छोटीशी नाटिका घेऊन येते आणि त्या नाटिकेचं नाव आहे निसर्ग माझा श्वास. नमस्कार, मी गौराई आणि ही बाग आहे ना माझ्या आजोबांनी लावली होती. ही बाग मला जाम आवडते कारण ह्या बागेत माझे मित्र राहतात. ते मित्र म्हणजे शिवताई, कासव दादा तळ्यातच असतात, पण ससोबा, माकड दादा आणि गाढव दादा हे सगळे ना माझे खूप चांगले मित्र आहेत. रोज त्यांच्याशी गप्पा मारते मी. पण आज कुठे राहिले काही माहिती नाही मला. ते राहिले हे कुठे? कशी काय आठवण काढलीस ग? अगं, तुम्हाला भेटल्याशिवाय मला करमतच नाही. तुला भेटल्याशिवाय करमत नाही. किती गोड, माझी सर्वात लाडकीची वस्तू. अरे हो हो, आले ना, बागेतच आले नाही. आजी आहे ना मागे लागली होती. पण हो काय ना, आज मी आणलं. आज न विसरता आणलं. फक्त गाढव दादा आणि ससोबा आले की देते. हे कुठे राहिले काही माहिती नाही. अरे आत्ताच तर सांगितलं. सॉरी, तू नव्हतास ना. पण मी काल आले नाही ना, ती मागे लागली होती. आज आणलंय. देऊ सुरुवात तुझ्यापासून. हे घ्या तुमची गाजर. तुला घे केळी. दाणा का दाणा सोड. अगं बाई, तुला देते, हे घे. पण गाढव दादा राहिले कुठे? बिचारा, सगळे त्याला हळतूड करतात. हो ना, कोणी त्याला साधं जवळही येऊ देत नाही. सारा गाढव. मला कोणीच जवळ येत नाही. कुत्रे, मांजर यांच्याबरोबर ही माणसं बरोबर सगळी काढतात. पण मला कोणी साधं बघत देखील नाही. ही माणसाची का वागतात? का वागतात ती माझ्याबरोबरची? माझ्याबरोबर नका वागू माझ्याबरोबर. हो ना, आजकाल वृक्षतोडीमुळे प्राण्यांची संख्या खूप कमी होत चालली. तरी ह्यांना प्राण्यांचे महत्व काही कळतच नाही. आजकाल गरुड ही दिसत नाही. आजकाल भालू, मोर ही फक्त पुस्तकातच राहिली आहे. हे किती भयानक आहे हे. पण कोणाला कळतच नाही. ती माणसाला आहे ना उगाचच हुशार प्राणी म्हणतात. माणसाला हेच कळत नाही की निसर्ग त्याचं आयुष्य आहे आणि त्याला त्याने वाचवलं पाहिजे. चला लपा, आजी आली. सॉरी आजी, सॉरी. कोणाशी गप्पा मारते जेवढा? अगं ते अभ्यास करत होते. अभ्यास? आणि एवढ्या जोरात बोलून? वाचत नाही. खोटं बोलू नका. खरंच खोट्या बोलून कोणाशी गप्पा मारायची? बाई, पुस्तकाशी गप्पा मारत होते. कशी? हे बघ, आता ही बाग जी आहे ना त्या आजोबांची, ते काय मोठी करायची आहे? नाही Yes. मोठी नाही, या बागेची सगळी झाडं तोडायची आहे. अगं पण आजोबाची आठवण आहे ना. मी बुलडोझर बोलवणार आहे आणि सगळी झाडं तोडून सगळं जमीन रोज करणार आहे. सगळं सपाट करून पण टाकणार. आजोबा रागवतील. ऐक, आणि या जागेवर ना मी छान पैकी बंगला बांधणार आणि जाणार. कोण बोललं? मी नाही. तूच बोलली. आई, तूच बोलली. माझ्या आजीला मी भूत कसं म्हणू? नाही, हे बघ, अभ्यास वगैरे काही नाही. चल घरी चल. पुस्तक आणते ना. लपा सगळ्यांनी, लपा. अरे देख,
देख रहे हो क्या? ए पांडे, तोड़ दो सारा ही जंगल, तोड़ दो सारा जंगल. वाचवा 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 वाचवा. तिच्या आजीला कळतच नव्हतं. वृक्षतोडी करून ती स्वतःचा जीव या प्राण्यांसोबत मृत्यूच्या जाळ्यात अडकत आहे. आज जर आपण झाडं तोडली तर हे पशु पक्षी आपल्या घरात येऊन राहतील. पण शेवटी तिच्या आजीने ते जंगल तोडलंच. पाणी पाणी पाणी. आई, मला खूप तहान लागलीये. बाळा हे जंगल नष्ट दुष्काळ पडलंय. मी शोधते कुठली पाणी. आई, पटकन शोध. जीव जीव तुला काय होतं नाही? जीव तुला काय होतं? जीव तुला काय होतं? तुम्ही तरी पाणी द्याला माझी जीव पडली. तुम्ही तरी पाणी द्याला माझी जीव पडली. कोणीतरी पाणी द्याला माझी जीव पडली. आज आमचा जीव जातोय, उद्या उद्या तुमचाही जीव जाईल. काडी काडी गवत जमविले घरट्यासाठी आपुल्या. पाण्या वाचून जीव गेला. पाण्या वाचून जीव गेला. पिल्लापाशी आपल्या. स्वामी प्रगटच्या जिजाच्या दिवशी या मुलांनी काय मस्त नाटक केलं आहे बघा. पण तुम्ही काय करताय? ती झाडं तोडून भया भया बिल्डिंगी बांधताय. अहो तुम्हाला तरी पाणी मिळेल का? पुढच्या पिढीला काय संदेश देणार तुम्ही? म्हणूनच सांगतो, झाडे लावा, झाडे जगवा, त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. इथेच आहे ना माझी नातीचा कार्यक्रम आहे, स्वामी प्रकट दिनाचा कार्यक्रम. तो इथेच आहे ना स्वामी प्रकट दिनाचा कार्यक्रम. अरे बाबा चला चला चला, उद्या प्रकटण्याचा उत्सव चालू आहे. तुम्ही काय करताय ते मध्ये मध्ये? हात सोड, हात नको धरू, नाही हात नको धरू, हात नको धरू, हात नको धरू. माझी नात येणार आहे अमेरिकेवरून. असा कोणी हात धरला ना फार भीती वाटते हो. असा कोणी हात धरला ना ह्या वयामध्ये फार भीती वाटते. असंच हात धरून मी माझ्या मुलांना म्हातारीचा बूट, इंडियन गार्डन, लालबागचा राजा सगळं दाखवलं. त्याच मुलाने आम्हाला वृद्धाश्रमातून बाहेर काढलं. याच बाजूच्या वृद्धाश्रमात असतो मी. कळलं इथे स्वामी प्रकट दिनाचा कार्यक्रम आहे. लपून घुसलो कार्यक्रमात. म्हटलं एकदा मनाची कळकळ व्यक्त करेन. कोणी हात नाही धरला. भीती वाटते हो. अशा मुलाने हात धरला की जे मोठं झाल्यानंतर आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडतात. काय करायचे असली मुलं? पहिला मुलगा झाला, मोठी पार्टी केली. हा बिर्याणी ठेवली होती, डीजे ठेवला तर 85च्या वेळेला मी कामगार होतो. वंशाला दिवा झाला. पण त्याच दिव्याने घरातून बाहेर काढून ह्या समोरच्या वृद्धाश्रमात आणून सोडलं. काय करायचे असली मुलं?
ते आई वडील म्हातारे झाल्यानंतर आपल्या आई वडिलांना बघू शकत नाहीत. सांगायला काय करायचे नसली मुलं. 2 मुलं आहेत. दुसरा मुलगा झाला तेव्हा सुद्धा कर्ज काढून बड्डे साजरा केला, पण कधी कमतरता भासू दिली नाही. मुलग्याला आजारी पडला तर प्रायव्हेटच केला. आणि आता मात्र आम्ही डायबिटीजच्या गोळ्यासाठी ट्रस्टीवरती अवलंबून राहावं लागतं. काय करायची असली मुलं जी म्हातारपणे आपल्या आई वडिलांना बघू शकत नाहीत. पहिल्या वेळेचा बदलापूरला नेऊन सोडलं होतं. म्हणाले तुला फिरायला घेऊन जातो नवरा बायकोला. आणि बदलापूरच्या बस स्टॉपला आम्हाला नवरा बायकोला बसवलं दोन्ही लेकांनी आणि म्हणाले पाणी घेऊन येतो. 2 दिवस 3 रात्र आले नाही तो. फार पावसामध्ये आम्ही भिजत होतो. त्या मुलांना अंगावरती नेऊन गणपतीची मिरवणूक दाखवली. त्याच मुलाने हातात धरून वृद्धाश्रम दाखवलं. काय करायचे. दिवाळीला आम्ही भोका पडलेली बांधण्याला घातली, पण मुलांना मात्र नवीन कपडे घेतले. कधी मोठा आजार जरी झाला ना तरी प्रायव्हेट केला नाही. थोरला मुलगा कांदिवलीला राहतो. 4 भिंतीमध्ये 8 दिवसासाठी घेऊन गेला होता. आई वडिलांना विरंगुळा कंटाळा येतो म्हणून शिवाजी पार्कला नेऊन सोडायचा सकाळी 8 वाजता गार्डन मध्ये आणि संध्याकाळी 6:30ला पिकअप करायचा. आणि लोकांना सांगायचं आमच्या आई वडिलांना आम्ही गार्डन दाखवतो. अरे त्या शिवाजी पार्कच्या गार्डन मध्ये त्या आई वडिलांनी त्या तरुण मुलांची काय बघायची ती असली शाळेत. मोठ्या पोरग्याला घावणे आवडायचे. म्हातारी घावणे बनवून द्यायची माझी. 10वीत असताना 12वीत असताना BCom केला. स्वतःजवळ एक पैसा ठेवला नाही, पण त्याच मुलाने आम्हाला हातातून धरून वृद्धाश्रम दाखवलं. म्हटलं कार्यक्रमात घुसून एकदा मनातलं बोलून टाकेल म्हणून घुसलो. कुणी अडवू नका मला. हल्लीची मुलं तुम्हाला बघतील याची गॅरंटी नाही. हल्लीची मुलं तुम्हाला बघतील याची गॅरंटी नाही. आई वडिलांचे हापाप त्यांना सोपे वाटतात. म्हातारा झाल्यानंतर आई वडिलांचा हात धरायला त्यांना लाज वाटते रस्त्यात. अरे पण त्याच आई वडिलांनी हात धरून तुम्हाला जग दाखवलं ना. आणि ते म्हातारपणी नकोशी झाले. काय करायचे नसती मुलं. गेल्यानंतर मात्र 12व्याला पंचपक्वानं ठेवतील, लाडू ठेवतील, जिलेब्या ठेवतील, पण जिवंतपणे साधा चहा पाणी विचारणार नाहीत. मग कसा शिवणार पिंडाला कावळा. म्हणून सांगतो म्हातारा बाबांनो स्वतः जवळचं ताट द्या, पण पाठ येऊ नका. कारण हल्लीची मुलं तुम्हाला बघतील ची गॅरंटी नाहीये. त्यांच्या भरोश्यावरती राहू नका. स्वतःचा बॅलन्स स्वतः जवळ ठेवा. माझे सरकार बोली गोवा बघायला जाऊया. आयुष्यभर गोवा दाखवत 50 वर्ष गेली. शेवटी 15 दिवसापूर्वी विद्युत वाहिनीत जाळलं तिला. काय करायचे असली मुलं. म्हणून म्हटलं हे स्वामी प्रकट दिनानिमित्त तुमच्या मध्ये खुशू. सकाळपासून छाती दुखतंय माझ्या. वृद्धाश्रमातला म्हातारा माणूस मी. तरुण मुलांच्या भरोश्यात राहू नका. बायका आल्यानंतर मुलं तुमची राहत नाही, ते नात येणार आहे. तिला एकदा बघितलं ना की माझं मन प्रसन्न झालं. आजोबा आजोबा कुठे बाबू. आजोबा आजोबा. अरे गुड्डू तू आलास. हो पप्पा कुठं आहे. मम्मी पप्पा मॉलमध्ये शॉपिंग करायला गेले. बरोबर. त्या आई बापानी मुलांसाठी लहानापासून शॉपिंग केली. आज मार्ताच्या वेळेला पण
तुझा बाप बापाजवळ नाही. डब्यात तांदळाच्या डब्यातले 50 रुपये चालून परीक्षेची मला द्यायची का ती म्हातारी. तिला सुद्धा बघायला आला नाही. तेव्हा जोडला मी आजोबा एक मुलगा मागायच्या ऐवजी ना आजोबा एक मुलगी आजोबा एक मुलगी एक मुलगी. काय होतंय तुम्हाला? आजोबा उठा ना. आजोबा उठा ना. बघा ना माझ्या आजोबांना काय झालंय. कोणी आहेत का? बघा ना माझ्या आजोबांना काय झालंय. आजोबा आजोबा उठा ना. आजोबा आजोबा उठा ना. आजोबा आजोबा उठा ना. मी तुमच्यासाठी नवीन चष्मा आणलाय. आजोबा उठा ना. आजोबा साखरेन बाबा तुम्हाला घेऊन झालं. आजोबा उठा ना. ओ बाबा माझ्या आजोबांना काय झालं. कोणीतरी बघा माझ्या आजोबांना काय झालं. आजोबा आजोबा उठा ना. आजोबा आजोबा मी माझ्या आजोबांना गमावलं पण तुम्ही जपा. आजोबा उठा ना. आजोबा लिंबू मिरची हो लिंबू विकून तू कोणाचं भलं झालंय का? अहो, भलं नाही. बघा ती काळी बावली जवळ लावली ना तर पनवती जाते. बायकोच्या गळ्यात घातली बायको पळून जाते. घ्या घ्या घ्या. मी काय म्हणतो असे धंदे करण्यापेक्षा ना संत महाराजांची पुस्तकं का नाही विकत तू? कुठली छत्रपती शिवाजी महाराज, प्रल्हाद केशव अत्रे, JP अब्दुल कलाम यांची पुस्तकं विकत जा ना. त्याने काय होईल माहिती आहे? एक मानसिक समाधान पण मिळेल आणि तुला मानधन पण मिळेल. पण त्यांची पुस्तकं मला कोण देणार. एवढंच ना मी देतो. हे घे. तिच्यात सर्व माहिती दिलेली आहे. ठीक आहे, यांना कॉल कर. सर्व तुला सर्व डिटेल मिळते. ठीक आहे. हो. आणि ऐक, जिथे तुझी मर्यादा संपते ना तिथे माझी मर्यादा सुरू होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ बुक देतो ते पण स्वामी आहेतच पाठीशी. स्वामी समर्थ बुक देतो दादर समर्थ बुक देतो दादर. बुक देतो दादर. हे फक्त माझं नाव सांग. तुला पाहिजे ती पुस्तकं कोण आहे याचा विचार करू नकोस. फक्त प्रयत्न कर. तुझ्या पाठीशी हा इच्छा सर्व पूर्ण होईल. शक्य आहे. कोण व्यक्ती मला कारण देऊन गेली असं कसं शक्य. त्या स्वामींना कधी मानणार नाही. जे काय मिळवायचे स्वतःच्या हिमतीने, जे काय मिळवायचे ते स्वतःच्या हिमतीने. आई होऊ दे स्वतःच्या हिमतीने. काही सोडणार नाही. काय होईल ते होईल. तर माझ्या हिमतीने पुस्तकं घेणार काही झालं तरी. मी स्वामी समर्थ बुक डेपो दादर करायचंय. हे काय करायचंय? स्वामी समर्थ बुक डेपो दादर. हो घ्या. हे देवा. अरे ते सगळं सोडा. ह्याला किती लागलंय. जीव जात आलाय त्याचा. डॉक्टरला बोलवा कोणीतरी. त्यांच्या डोक्यातून केवढं रक्त किती रक्त वाहतंय. हो लवकर कोणीतरी कॉल करा. हो पटकन. असा शोध लागला तर किती बरं होईल. म्हणजे हेल्मेट घातल्याशिवाय गाडी स्टार्टच होणार नाही. हो ना बरोबर आहे. अरे रे, भरधाव जाणाऱ्या वाहनाने ह्याचा घात केला. अरे हा तर मठाच्या बाहेर भविष्य सांगत होता. म्हणे 80 वर्ष जगणार. याची जीव तिथेच मागवली.
आणि 80 वर्ष जगणार. शोध लागला. स्वतःचं भविष्य स्वतःच हे करू शकत नाही आणि दुसऱ्यांचं भविष्य सांगतो. हा शोध लागला तर किती बरं होईल. तिने तू स्वतःचा शोरूम काढशील एक दिवस. अरे तुझ्या हातावर भविष्याची रेष नाही. अंधश्रद्धेची कामं करण्यापेक्षा श्रद्धेची कामं कर. असा शोध लागला तर किती बरं होईल की हेल्मेट घातल्याशिवाय बाईक स्टार्ट होणार नाही. हेल्मेट घातल्याशिवाय बाईक स्टार्ट